आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल असा पनीर मसाला। तुम्ही पनीर मसाला तर नेहमी खाल्ला असेल, हॉटेलमधला पनीर मसाला खाल्ला असेल, तर अगदी तसाच आज मी तुम्हाला परफेक्ट असा पनीर मसाला बनवून दाखवणार आहे। तर ह्याला लागणारं साहित्य, ह्याला बनवायची कृती खूपच सोपी आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती। तिकडे बघा, आज मस्तपैकी असा हॉटेल स्टाईल आपण पनीर मसाला बनवणार आहोत। त्यासाठी बघा एक पनीर क्यूब घेतले आहेत, रेडीमेड भेटतात बघा पॅकेटमधले, ते आणलेले आहेत छान असे छोटे साईजचे। त्यानंतर बघा मी साहित्यामध्ये काय काय वापरले, हे एक मोठ्या टमाट्याची ना मी अशी प्युरी करून घेतली। तुम्ही हवं तर असं मस्तपैकी बारीक चिरून घेतलं टमाटर तरी काही हरकत नाही, मी याचं थोडी पेस्ट करून घेतली। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट हवी आपल्याला, त्यानंतर बारीक चिरलेले कोथिंबीर आणि हे बघा हे तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले आपले फोडणीसाठी, म्हणजे कसं आहे चांगला फ्लेवर येतो आपल्या मसाल्यामध्ये। आणि त्यानंतर 2-4 कढीपत्त्याचे पाणी आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले। आणि इकडे घेतले थोडंसं 100 ग्रामच्या अंदाजे असं दही घेतलेलं आहे मी। तर छान असं मस्त पनीर मसाला घेऊया। तोपर्यंत सर्वात प्रथम आपण हे दहीचं जो आहे ना तो बॅटर बनवायचा आहे। म्हणजे पनीर मसाल्याला हे खूप गरजेचं आहे, हा बॅटर बनवणं। याच्याशिवाय ना पनीर मसाल्याची हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल अशी याला चव येत नाही, म्हणून हे अगदी अशा प्रकारेच बनवायला लागतं। ते बघा आता हे सर्व दही आहे ना मी काढून घेतली आहे। आता क्वांटिटीच्या हिसाबावर आहे, म्हणजे जास्त पनीर वापरत म्हणजे जास्त भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही इथं दही कमी जास्त वापरू शकता। आता थोडीच बनवायची म्हणून एवढी दही पुरेशी आहे। या दहीमध्ये 2 चमचा तिखट टाकायचे, आता स्पायसी तुमच्या आवडीनुसार वापरा। त्यानंतर इथं 2 छोटे चमचे धना पावडर टाकायचे, हे बघा असे मस्तपैकी भरून असे धना पावडर टाकल्या 2 चमचे। त्यानंतर आपण इथं टाकायचा अर्धा 1 चमचा हळद। मस्त छान असा पनीर मसाला आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे, अगदी घरच्या घरी हॉटेल स्टाईलसारखा। इथे गरम मसाला मी वापरलेला आहे, हे बघा। आणि आता हे दहीमध्ये सर्व हे मसाले जे आहेत ना ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलं ना तर म्हणजे पनीर मसाला जो बनवतो ना त्याची एक वेगळीच चव येते बघा। तुम्ही असे नॉर्मल फ्राय करता वेळेस मसाले जे आपण टाकतो ना त्याच्याऐवजी अशा प्रकारे जर पनीर मसाल्यामध्ये तुम्ही जर ग्रेव्ही बनवून टाकली ना तो खूपच अप्रतिम स्वाद म्हणजे भाजीमध्ये उतरतो। त्यामुळं असं नक्की एकदा ट्राय करा। तर ते सर्व बघा किती छान असं घट असं थिक झालेलं आहे मिक्स करून बॅटर आपलं। याच्यामध्ये सर्व आपण मसाले चवीनुसार वापरलेले आहेत, हे बघा। आता छान असं हे मिक्स करून झालं, याच्यामध्ये मीठ वापरलेलं नाही, मीठ आपण नंतर टाकणार आहोत। ते बघा अशी मस्त याची थिक अशी पेस्ट बनवायची आणि ह्याला 2 मिनटं ठेवून द्यायचं, म्हणजे सगळे मसाले याच्यामध्ये एकजीव होऊन जातील। तोपर्यंत आपण कढाईमध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकून किंवा तूप टाकून किंवा बटर टाकून हे पनीरचे जे क्यूब आहेत ना हे असे भाजून घ्यायचे, थोडेसे हलकेसेच भाजायचे, जास्त काही याला भाजायचे नाही, नाही तर काय होईल ना करपटपणा म्हणजे असं स्वाद त्याचा बिघडून जाईल, म्हणून थोडंसंच भाजायचं, नॉर्मल फ्राय करून घ्यायचं मंद आचेवर। ते बघा आता मी काढून घेतलेले आहेत सगळे। आणि उरलेल्या तेलामध्ये 1 चमचा तूप टाकते। आता तूप टाकलं ना तर इतका भारी स्वाद येतो ना पनीर मसाल्यामध्ये, आणि तूप नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण असेल तर नक्की टाका, किंवा बटर। आता हे जे आपण खडे मसाले घेतलेत, तेजपत्ता, दगडफूल वगैरे हे सगळं हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, हे बघा। मस्त हे खडे मसाले टाकायचे, हे फोडणीला असे टाकले ना म्हणजे मस्त व्यवस्थित असा फ्लेवर येतो ना पनीर मसाला। तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवून बघा, तुम्हाला वाटेल हॉटेलमधून आणल्यासारखं फील होईल। ते बघा असं फ्राय करून घेते हे खडे मसाले थोड्याशा तेलामध्ये, आणि हे थोडं फ्राय झालं की ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, जी आपण बारीक करून घेतली आहे। 1 चमच्याच्या अंदाजाने इथं अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे। आणि ह्यालासुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मंद गॅस करायचा आहे, काही फास्ट गॅस ठेवायचा नाही। तर पनीर म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। पनीर मसाला, पालक मसाला, पालक पनीर मसाला आहे किंवा मटर पनीर मसाला आहे, पनीर टिक्का आहे, खूप प्रकार आहेत पनीरचे। पनीर मसाला त्यातलाच हा प्रकार आहे। तर ते बारीक चिरलेले 2 मोठे कांदे घेतलेत बघा, अगदी छान असे बारीक चिरून घेतलेत, कारण ह्या सगळ्या साहित्यानेच आपला मसाला जो ना तो चांगला थिक होतो, जितकं चांगलं साहित्य वापरतात तितकं। ते बघा आता हे परतून घेतलेलं आहे आणि याचा रंग थोडा चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण काय करायचं, जी आपण प्युरी घेतली ना वाटून ती याच्यामध्ये टाकायची ह्या स्टेजमध्ये, ठीक आहे।
आणि हे सगळं झालं की मग तेल सुटेपर्यंत थोडंसं टमाट्याला हे सगळ्या साहित्यामध्ये परतून घ्यायचे. हे बघा असं मस्त परतून घेतलं, तेल सुटलं बघा, तेल सुटलं आजूबाजूनी. तर छान आता चांगलं टमाट्याला कांदा टमाट्यामध्ये परतून घेतलं. आता चांगलं तेल सुटलेलं आहे, जेणेकरून आपले टमाटेसुद्धा चांगलं फ्राय झालं. इकडे बघू शकता व्यवस्थित आपलं फ्राय झाला आहे मसाला सगळा. आता याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलेली ग्रेव्ही आहे, म्हणजे ही जी पेस्ट केली ना आपण दहीमध्ये, जे मसाले वगैरे टाकलेत ते याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया. आणि प्लेटमध्ये जे उरलेला मसाला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून घेऊ, जेणेकरून काय वेस्ट पण होणार नाही आणि मसाल्याचा फ्लेवरसुद्धा चांगला येईल. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे आणि व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे मीडियम गॅसवर. अगदी स्लो गॅस नाही, मीडियम गॅसवर याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून याला मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही इकडे बघू शकता आता याला तेल सुटत आलं आहे. हे बघा असं वरवर असं तेल सुटत आलं ना, समजून जायचं आपला मसाला जो आहे ना परफेक्ट भाजला गेला आहे. कारण मसाला चांगला भाजला की कुठल्याही भाजीला चांगली चव येते. त्यामुळे थोडा वेळ तरी मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता तेल सुटलेला आहे, मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. आता हे सगळे आपले जे पनीर क्यूब आहेत मी याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि वरून अशी कट केलेली बारीक कोथिंबीर टाकून घेते. आणि व्यवस्थित हलक्या हाताने, कारण पनीर जे असतात ते आपले नरम सॉफ्ट असतात, म्हणून त्याला असं घाई गडबडीत नाही मिक्स करायचं, जेणेकरून तुटले जाणार नाहीत. हलक्या हाताने असं हळूवार असं मिक्स करून घ्यायचं. इकडे बघू शकता किती छान असं आपलं बघा मस्त असं थिक ग्रेव्हीबाज असा पनीर आपला तयार होणार आहे. आता हे बघा पनीर टाकल्यावर किती छान त्याचा लुक आला आहे बघा. इकडे बघू शकता, वाटतं का नाही भारी. आता याला द्यायचं आपल्याला फक्त आणि फक्त 5 मिनटं मंद आचेवर, कारण जास्त शिजवायचं नाही आहे. हे बघा 5 मिनटं झालेले आहेत आणि आता तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला बघा किती छान असा थिक झालेला आहे. आणि हे बघा वाटतोय का नाही अगदी हॉटेल स्टाईलसारखा असा थिक ग्रेव्ही पनीर मसाल्याची. किती छान असं तेल सुटलेलं आहे. सर्व मसाले आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. खूपच मस्त फ्लेवर आलेला आहे भाजीमध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला इतका आवडेल आणि सगळेजण तारीफ करतील तुमची. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ते बघा भाजी थंड करून घेतली मी. आता इकडे बघू शकता किती छान तरी सुटली आहे. आणि हे बघा बघता क्षणी तोंडात पाणी सुटते बघा. किती मस्त ग्रेव्ही आणि थिक अशी ग्रेव्ही तयार झाली आपली पनीर मसाल्याची. तर अशा प्रकारचाच पनीर मसाला आपल्याला हॉटेलमध्ये खायला भेटतो बघा, पुरीसोबत नानसोबत. तर इकडे बघू शकता मस्त आपलं परफेक्ट झालं आहे. आता मी याला करते सर्व. ते एक प्लेट घेतलेला आहे, ते इकडे बघू शकता किती भारी झाले बघा. वाटते का नाही असं हॉटेलमधून आणल्यासारखं आपला पनीर मसाला तयार झाला आहे बघा खाण्यासाठी. अगदी परफेक्ट सर्व मसाले याच्यामध्ये टाकलेले आहे. सगळे मसाल्याचा फ्लेवर मस्त उतरलेला आहे आणि नरम सॉफ्ट असा पनीर आपला शिजून निघलेला आहे. आणि याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती छान अशी थिक ग्रेव्ही तयार झाली. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, सोबत नान किंवा गरमागरम पुरीसोबत अप्रतिम लागतो पनीर मसाला. अगदी तुम्हाला हॉटेलसारखा हा फील होणार. अगदी भारी झालेला हा पनीर मसाला, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इकडे बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता किती घट आहे. अजिबात आपण याच्यामध्ये रस्सा नाही केला, पातळ अशी ग्रेव्ही केली नाही आहे. परफेक्ट असा मसाला टाईप केलेला आहे पनीर मसाला. तर तुम्हाला कसं वाटलं आजचं आपला ही रेसिपी पनीर मसाल्याची? तर आवडली असेल तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा आणि घरच्या घरी हॉटेलसारखा पनीर मसाला बनवून खा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा.